भाविकांनो, संत म्हणजेच सेंट. हु इज सेंट किंवा संत कोण आहे, हा जेव्हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारतो तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपल्या समोर येत असतात. कदाचित संत मदर तेरेसा, असिसीकर संत फ्रान्सिस, किंवा संत बर्नर्ड, किंवा संत बार्थोलोमे, किंवा वेगवेगळे प्रकारचे संत डॉमिनिक. अशा अनेक प्रकारच्या संतांची चित्र किंवा नावे आपल्या डोळ्यासमोर जात असतात किंवा मनामध्ये येत असतात. परंतु हे संत कोण आणि कोण त्याची निवड करत असतो? कुठेतरी एक अदृश्य शक्ती आहे, जी शक्ती या मानव जातीतील लोकांमधून काही ठराविक लोकांची निवड करत असतो. त्यांना त्या शक्तीबरोबर उचलत असतो आणि आपल्या देवदूताच्या पंक्तीमध्ये त्या सर्वांना बसवित असतो. ती अदृश्य शक्ती म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, जो या बागेतील अनेक फुलांमधून काही फुलांची निवड करून आपल्या देवदूतासमोर त्यांना बसण्यासाठी परवानगी देत असतो. अशा लोकांना आपण संत असे म्हणतो. का तो या बागेमधील काही फुलांचीच निवड करत असतो? कारण काहीच फुलं त्या अदृश्य शक्तीला प्रतिसाद देत असतात. काहीच फुलं त्या अदृश्य शक्तीपासून आपलं पालन पोषण करत असतात. आणि असं फुलं जे नेहमी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे वागतात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावरती चालत असतात, प्रभू येशू ख्रिस्ताची वचन इतरांना देत असतात व त्याची शिकवण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांना परमेश्वर त्याच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी निवडत असतो. त्यांच्या संत गणाबरोबर, दूताबरोबर बसण्यासाठी त्याची निवड करत असतो. आणि म्हणूनच आज प्रामुख्याने देऊळ माता या सर्व महान थोर पुरुष व स्त्रियांची आठवण करत आहे की ज्याने या भूतलावरती जीवन जगत असताना महत्वाचा सिंहाचा वाटा उचललेला आहे, परमेश्वराचं वचन इतरांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि परमेश्वराची सेवा केलेली आहे, इतरांची सेवा केलेली आहे. परंतु संत बनण्यासाठी आपल्याला काय गरज असते? कुठलं क्वालिफिकेशन असते? बीएड असते का, डीएड असते का, एमए असते का, पीएचडी असते का? हे सर्व क्वालिफिकेशन संत बनण्यासाठी गरज नसते. तर संत बनण्यासाठी परमेश्वराच्या दूताबरोबर किंवा परमेश्वरासाठी एकच क्वालिफिकेशन गरज असते, ती म्हणजे साधी जीवन आणि परमेश्वराचं वचन इतरांपर्यंत पोहोचवणे आणि इतरांना परमेश्वराच्या प्रीतीमध्ये सामील करून घेणे. हे पाहिजे तितकं सोपं नाही, कारण जी प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरती केली तीच प्रीती इतरांवरती करणे हे वचन जेवढं पाहिजे तितकं सोपं वाटते ऐकण्यासाठी, परंतु कृतीत उतरवण्यासाठी हे फार डिफिकल्ट आहे. आणि ज्या लोकांनी हे वचन तंतोतंत आपल्या कृतीत उतरवलेलं आहे, इतरांना परमेश्वरापाशी आलेलं आहे, इतर जेव्हा भुकेले होते, तहानलेले होते, उघडे होते, त्यांना मदत केलेली आहे, अशा लोकांना परमेश्वर त्याच्या संताच्या पंक्तीमध्ये निवडत असतो. परंतु एवढंच की आपल्याला परमेश्वराची प्रीती इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि इतरांची प्रीती परमेश्वराकडून घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपोआप आपण संत बनू शकतो. या जगामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांना देऊळ माताने संत पदाचा बहुमान दिलेला आहे. पण अनेक असे लोक देखील आहेत की जे अजून देखील प्रकाशामध्ये आलेले नाहीत, परंतु ते गुपचूपपणे गप्प राहून परमेश्वराची सेवा करत आहेत, इतरांची सेवा करत आहेत. कदाचित त्यांना मान सन्मान नको आहे असे देखील लोक आहेत की खरोखरच ते मुकाट्याने परमेश्वराची सेवा करत आहेत. त्याला आपण लिव्हिंग सेंट म्हणतो. ज्याप्रमाणे संत मदर तेरेसा, देऊळ माताने तिला हा संताचा पद देण्या अगोदरच ती संत झालेली होती या भूतलावरती, ज्या अर्थी त्यांनी अनेक परक्या लोकांना आपलेशी करून घेतलेलं होतं, अनेक रोग्यांची सेवा केलेली होती, तेव्हा ती लिव्हिंग सेंट होती. असिसीकर संत फ्रान्सिस, देऊळ माताने त्या व्यक्तीला संताचा मुकुट देण्या अगोदरच तो लिव्हिंग सेंट या भूतलावरती जीवन जगलेला होता. ज्याप्रमाणे त्याने सृष्टीच्या कणाकणामध्ये परमेश्वराचं प्रतिबिंब पाहिलेलं होतं, त्याचप्रमाणे आपण देखील लिव्हिंग सेंट या भूतलावरती राहू शकतो. आपल्याला फक्त थोडीच गोष्ट करण्याची गरज आहे. एक म्हणजे कुटुंबात राहत असताना आपण इतरांना क्षमा करून चांगले जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, इतरांना क्षमा केली पाहिजे. इतरांकडून जर आपण काही घेतलं असेल तर त्याला आपण त्याला परत मिळवून दिलं पाहिजे. इतरांचं हृदय नेहमी आपण आनंदाने, सुखाने भरलं पाहिजे. इतरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्यासाठी आपण कारणीभूत नसलो पाहिजे. इतरांना ठेस न देता इतरांच्या जीवनामध्ये
भरभराट कशी होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या परीने आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी जणू काही स्वर्गामध्ये चढणाऱ्या पायऱ्या आहेत आणि जेवढ्या आपण चांगल्या गोष्टी करणार आहोत, जेवढ्या आपण इतरांची सेवा करणार आहोत, तेवढे आपल्याला स्वर्गामध्ये संतांच्या पंक्तीमध्ये बसण्यासाठी परमेश्वर परवानगी देणार आहे. आज हा संतांचा सण साजरा करत असताना आपण प्रत्येकामध्ये हा संत लपलेला आहे. बाप्तिस्माद्वारे आपण फक्त बाहेर काढूया. ती अदृश्य शक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त, तो आपला सामर्थ्य देणार आहे या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी, इतरांवरती प्रेम करण्यासाठी. आणि नक्कीच परमेश्वर शेवटच्या दिवशी आपल्याला सांगणार आहे, ये माझ्या उजव्याकडच्या हातावरती बस, पंक्तीला बस, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिलं, जेव्हा मी नग्न होतो तेव्हा तुम्हाला कपडे दिले, जेव्हा मी खरोखरच तहानलेलो होतो तेव्हा तुम्हाला पाणी दिलं. म्हणजे ह्या जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण करणार तेव्हा स्वतः परमेश्वर आपल्याला ॲप्रिशिएट करून आपल्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. तर या संतांचा सण साजरा करत असताना परमेश्वर सामर्थ्य मागूया की आपल्याला देखील या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी पवित्र आत्म्याने सामर्थ्य द्यावी आणि चांगलं जीवन देण्यासाठी कृपा द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.